नमस्कार. कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आत्ता जी मी तुम्हाला घटना सांगणार आहे, ती घटना अत्यंत हृदय हेलावून टाकणारी आहे. थंबनेलमध्ये तुम्ही बघितलं असेल, थंबनेल बनवताना किंवा ही स्टोरी सांगताना मन अतिशय काहूर होतंय, मन गलबलून येतंय. ह्याचं कारण तसंच आहे, परंतु ही गोष्ट सांगणे, ही सत्य घटना आपल्यापुढे मांडणे, ही देखील आत्ताच्या काळाची तितकीच गरज आहे. याविषयी नाही जरी बोललं किंवा आपण काही बोललं तरी देखील अशा स्वरूपाच्या ज्या घटना असतात त्या थांबत नसतात. प्रश्न आहे हा लहान लहान मुलींचा, ज्यांच्यावर आपण मनापासून निष्पाप असं प्रेम करतो, अशा लहान लहान लेकरांचा. ही सत्य घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमधला शिवपुरी जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये एक स्थानिक असं छोटंसं खेडेगाव आहे. या खेडेगावामध्ये एक 5 वर्षाची मुलगी, तिचे आई बाबा, एक लहान भाऊ, असं एक छोटेखानी कुटुंब आहे. या मुलीचे वडील झाशीमध्ये काहीतरी उपचारानिमित्त गेलेले आहेत आणि त्या 5 वर्षाच्या लहानशा गोड मुलीची आई कुठेतरी इकडे तिकडे तिच्या नेहमीच्या कामांमध्ये व्यस्त आहे. तारीख होती 22 फेब्रुवारी 2025 आणि आता सकाळपासून यांच्या घरामध्ये नेहमीसारखं वातावरण होतं. लहान मुलं इकडे तिकडे खेळत होती आणि अशामध्येच ही जी 5 वर्षाची मुलगी आहे, ही खेळण्यासाठी म्हणून त्यांच्या घराच्या गच्चीवरती गेलेली आहे आणि तिथे गेल्यानंतर त्यांचे जे लहान मुलांचे बालसुलभ सुलभ असे खेळ असतात, हे खेळ चालू होते. कारण तिचा एक धाकटा भाऊ आणि इतर मुलं अशी मिळून त्यांचे खेळ नेहमीचे सारखे चालू होते आणि 2 तासापासून ही मुलगी साधारणपणे तिच्या आईला इकडे तिकडे दिसली नाही. आईला असं वाटत होतं की मुलगी कुठेतरी खेळत असेल, कुणाकडे तरी शेजारी पाजारी गेली असेल. हा नेहमीचा शिरस्ता होता, त्याच्यामुळे आईने सुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. परंतु 2 तासापेक्षा जास्त वेळ उलटून गेल्यामुळे मग आता आईची शोधाशोध सुरू झालेली आहे. कारण तिचा लहान मुलगा आणि इतर मुलं घराच्या आजूबाजूला खेळताना दिसत होती आणि मग शोधाशोध केल्यानंतर त्या आईची 5 वर्षाची गोंडस असं बाळ रक्ताच्या थारोळ्यामध्ये घराच्या गच्चीवरती तिला सापडलेलं आहे. आता त्या क्षणाला त्या आईला काही सुचत नव्हतं की आपल्या मुलीची अशी अवस्था कशामुळे झाली असेल किंवा ही अवस्था कोणी केली असेल. आपली मुलगी खेळता खेळता पडलेली आहे का? असे अनेक प्रश्न तिच्या डोळ्यासमोर येत होते. परंतु ज्या वेळेला शेवटी आई ती आई असते, आईने त्या मुलीला निरखून बघितल्यानंतर आईच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे की आपल्या मुलीसोबत नको ती गोष्ट, काहीतरी चुकीचं घडलेलं आहे. याचं कारण असं होतं की जसं तिच्या शरीरावरती अनेक जखमा होत्या, केस ओढलेले होते, तिचं जे डोकं आहे ते भिंतीवरती आपटलेलं होतं. त्याचबरोबर तिच्या गुप्तांगामधून सुद्धा भळाभळा रक्त वाहत होतं आणि तिची 5 वर्षाची गोजीरवाणी मुलगी आता बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली होती. त्याच्यानंतर त्या मुलीच्या आईने ताबडतोब तिला स्थानिक डॉक्टरांकडे घेऊन गेलेलं आहे. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांच्या ज्या गोष्टी लक्षात यायच्या होत्या त्या लक्षात आलेल्या आहेत. त्यांना हे कळलेलं आहे की या मुलीवरती निर्घृण, पाशवी, अतिशय क्रूर असा बलात्कार झालेला आहे. आता शक्यतो आपण बलात्कार हा शब्द वापरत नसतो, कारण हा शब्दच इतका वाईट आहे की हा शब्द प्रत्येक वेळेला ज्या वेळेला वापरतो त्यावेळेला मनाला वेदना आल्याशिवाय राहत नाही. परंतु या मुलीवरती जे अत्याचार झालेला होता त्याला फक्त आणि फक्त बलात्कार असंच म्हणावं लागेल. कारण त्या मुलीची अवस्था ही देखील फारच वाईट होती. त्यांनी त्या डॉक्टरांनी, तिथल्या स्थानिक डॉक्टरांनी ताबडतोब त्यांना ग्वाल्हेरच्या एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिलेला आहे. त्याप्रमाणे मग त्या मुलीला ग्वाल्हेरच्या कमला राजा या हॉस्पिटलमध्ये ताबडतोब दाखल केलेलं आहे आणि दाखल केल्यानंतर मग डॉक्टरांची एक टीम, मग तज्ज्ञ डॉक्टर, बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, हे सगळे डॉक्टरांची एक तज्ज्ञ टीम कामाला लागलेली आहे आणि त्यावेळेला एक धक्कादायक असं सत्य, मन हिलावून टाकणारं सत्य डॉक्टरांनी त्या मुलीच्या आईला सांगितलेलं आहे की त्यांच्या मुलीवरती अतिशय पाशवी बलात्कार झालेला आहे. त्या 5 वर्षाच्या छोट्याशा गोंडस बाळावरती जो बलात्कार झालेला होता, त्या बलात्कारामुळे त्या मुलीची शुद्ध हरपलेली आहे आणि या बलात्कारामुळे त्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टवरती, खाजगी भागावरती, ज्याला आता गुप्तांग म्हणूया, त्याच्यावरती 28 पेक्षा जास्त टाके पडलेले आहेत. त्याचबरोबर तिचं जे गुदद्वार आहे, या गुदद्वारामध्ये सुद्धा जखमा झालेल्या आहेत. त्याच्यामुळे डॉक्टरांनी गुदद्वारासाठी म्हणून एक दुसरी वाट तयार केलेली आहे. अशा स्वरूपामध्ये तिचं डोकं देखील आपटलेलं आहे. तिच्या गुप्तांगावरती चावे घेतलेले आहेत. तिच्या शरीरावरती, तिच्या चेहऱ्यावरती चावे घेतलेले आहेत. आता या अशा प्रकाराला श्वापद म्हणावं का? तर श्वापद असतात, रानटी जनावरं असतात, ते सुद्धा त्यांच्या भुकेपोटी, पोटाच्या भुकेपोटी एखाद्या जनावराला मारत असतात. परंतु जी कोणी व्यक्ती होती, या व्यक्तीने या मुलीवरती, छोट्याशा मुलीवरती
अनन्वित अत्याचार केलेले आहेत, तिला चावे घेतलेले आहेत, तिच्या गुप्तांगाला चावे घेतलेले आहेत, तिचं डोकं भिंतीवरती जोरजोरात आपटलेलं आहे, तिचे केस ओढलेले आहेत. इतकं भयानक वागू शकणारा व्यक्तीला श्वापद हे सुद्धा जर का आपण उपनाव दिलं तर ते कमी पडेल. इतकी वाईट वेळ त्या मुलीवर आलेली आहे. मग आता हे सगळं कृत्य केलेलं कोणी आहे? तर याचा तपास सुरू झालेला आहे. पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. त्यावेळेला अशी धक्कादायक माहिती समोर येते, की त्या मुलीच्या शेजारीच राहणारा एक फक्त 17.5 वर्षाचा मुलगा, आता याला तुम्ही अल्पवयीन म्हणाल का पूर्णवयीन म्हणाल, नराधम म्हणाल की श्वापद म्हणाल, हे तुमचं तुम्ही ठरवा. परंतु या 17.5 वर्षाच्या मुलाने ज्या दारूच्या नशेमध्ये येऊन त्या मुलीसोबत इतकं वाईट, भयानक, पशुलाही लाजवेल असं कृत्य केलेलं आहे आणि यानंतर त्या मुलाला ताब्यात घेतलेलं आहे. ताब्यात घेतल्यानंतर मग त्याची रवानगी बाल सुधारगृहात केलेली आहे. आता ही गोष्ट लक्षात घ्या, की एखादी व्यक्ती जी 17.5 वर्षाची आहे आणि इतकं वाईट वागू शकते, ज्याला दारूसारखे नाद आहेत आणि दारू प्यायल्यानंतर देखील आपल्यासमोर असलेली व्यक्ती ही अतिशय कोवळ्या वयातली व्यक्ती आहे, ज्याला अशा गोष्टींचं कुठल्याही प्रकारे नॉलेज नाही आहे आणि लहान मूल खेळण्या-बागडण्याचं वय, हिंडण्या-फिरण्याचं वय, आई-बाबांशी हट्ट करण्याचं वय. आता मला खरं तर सांगा, की हा जो 17.5 वर्षाचा मुलगा आहे, या मुलाला एक 5-7 वर्षाची जी मुलगी असेल, या मुलीला आपण आपल्या छोट्या बहिणीप्रमाणे ट्रीट करावं, वागवावं, इतकी देखील अक्कल याच्या डोक्यामध्ये नसावी का? अशी जे व्यक्ती असतात यांना बाल सुधारगृहामध्ये टाकून तुम्ही कुठली ट्रीटमेंट देणार आहात? खरं तर या मुलीच्या आईचा जो टाहो आहे, हा टाहो तिने फोडलेला आहे. या टाहोला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर या मुलीवर जे अनन्वित अत्याचार या मुलाने केलेले आहेत, या मुलाला किंवा या व्यक्तीला फक्त फाशी द्या. ही फाशीसुद्धा कमी पडेल, अशी मागणी या स्थानिक लोकांकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर त्या मुलीच्या आईने त्या व्यक्तीला, त्या 17.5 वर्षाच्या तरुणाला भर चौकांमध्ये उभं करून गोळ्या घाला, अशा स्वरूपाची मागणी, अशा स्वरूपाचा टाहो त्या मुलीच्या आईकडून देखील फोडण्यात येत आहे. आता हे सगळं विस्तारपूर्वक आपल्याला सांगितलेलं आहे. याचं कारण असं आहे, की बाबा रे, आपल्याकडे ज्यावेळेला आपण आपल्या मुलींना बाहेर इकडे-तिकडे आपल्या घरादाराच्या आजूबाजूला वावरत असतात, त्यावेळेला किती टोकाची काळजी घेणे महत्त्वाचं आहे हे आपण बघितलं पाहिजे. मुलींनासुद्धा या बाबतीमध्ये आपण सावध केलं पाहिजे. आता ही घडणारी गोष्ट असते ती घडून गेलेली आहे. याच्यातून आता परत कुठल्याही गोष्टी शक्य नाही आहे. परंतु डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर या मुलीच्या गुप्तांगावरती, खाजगी भागावरती 28 टाके घालून शस्त्रक्रिया केलेली आहे. तो भाग पूर्ववत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याकडची जी न्यायव्यवस्था आहे, या न्यायव्यवस्थेमध्ये कमीत कमी बलात्कारासारख्या घटनेला तरी अशा प्रकारे शिक्षेची तरतूद हवी, की जेणेकरून संपूर्ण जो बघणारा समाज आहे, या समाजाला काय शिक्षा होते, गोळ्या घातल्या जात आहेत किंवा जी काही शिक्षा होते ती लोकांच्या समोर यावी. अशा स्वरूपाचे जे गुन्हे करणारे व्यक्ती आहेत, ते अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे करताना 10 वेळा नाही तर 100 वेळा विचार करतील. या संपूर्ण प्रकाराबद्दल, या आपल्या न्यायव्यवस्थेबद्दल, अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या व्यक्तींबद्दल कोणत्या प्रकारची शिक्षा द्यायला पाहिजे, कोणत्या प्रकारची उपाययोजना करायला पाहिजे, आपल्याला याबद्दल काय वाटतंय ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.